कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत बगाडे सर, त्यांना मी विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावे. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या रमाताई मोहोड यांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई भीमाई सावित्रीबाई, संत कबीर यांना त्रिवार अभिवादन तसेच बनतेंना वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बगाडे सर, वक्त्या मोडताई यांना जय भीम आणि सर्व उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम आणि आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा आणि संत कबीर यांची आज जयंती त्यांच्यासुद्धा शुभेच्छा. आपल्या बौद्ध धर्मामध्ये 12 पौर्णिमेला महत्त्व आहे. ज्येष्ठ पौर्णिमा आहे तर ज्येष्ठ पौर्णिमा ह्या दिवशी 3 घटना घडलेल्या आहेत. तर त्या घटना मी न सांगता आजच्या ज्या वक्त्या आहेत रमाताई त्या तुम्हाला सांगतील. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत आजच्या वक्त्या लाभलेल्या आहेत. आयुष्यमती रमाताई मोहोड यांना मी आमंत्रित करते, त्यांनी आपले प्रवचन सुरू करावे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, पूज्य वंदे दीनवंदन, सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते. तसंच जमलेले सर्व उपासक उपासिकांना पुनश्च सविनय जय भीम. आणि आजच्या पौर्णिमेच्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. तसेच आज संत कबीरांचीही जयंती आहे, तर त्यांना कोटी कोटी प्रणाम करते, कारण ते बाबासाहेबांचे गुरु आहेत आणि आपल्या बाबांचे जे गुरु आहेत. तर आजची जी पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमा, तशा आपल्या धम्मामध्ये सर्वच पौर्णिमांना खूप महत्त्व आहे. 12ही पौर्णिमेंना खूप खूप महत्त्व आहे, कारण प्रत्येक पौर्णिमा ही तथागतांच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यांचे जे आयुष्य आहे, त्यांच्या प्रत्येक घटना, जसं वैशाखी पौर्णिमेला तथागतांचा जन्म झाला, नंतर संबोधी प्राप्त झाली, परिनिर्वाणही त्या दिवशी झालेलं, अशा बऱ्याचशा घटना प्रत्येक पौर्णिमेला घडलेल्या आहेत. तर आजची जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या ज्या 3 घटना आहेत मी त्या आपणास सांगणार आहे. तर ह्या पौर्णिमेला जी पहिली घटना घडली ती तपस्वी व भलकाची धम्मदीक्षा, आणि दुसरी जी आहे ती भगवंतांनी सुजातास दिलेली धम्मदीक्षा. तिसरी घटना जी आहे ती महेंद्र व संघमित्रा यांनी श्रीलंकेत जाऊन जे बोधिवृक्ष लावला तो दिवस तो आजच्या पौर्णिमेचाच होता. आणि तसेच भिक्खू महेंद्रांचे निर्वाणही ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला झालेले आहे. तर भगवंतांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी 1 महिना बोधिवृक्षाखाली राहून 5व्या आठवड्यात गोधर्डच्या वटवृक्षाखाली ते गेले आणि तेथील वास्तव्यानंतर त्यांची मुचलिंद पर्वताकडे आपला मोर्चा त्यांनी वळवला. तेथील राजायतन वृक्षाखाली ते गेले, तेथे 1 आठवड्यापर्यंत मुक्काम केला आणि याच वृक्षाखाली त्यांनी शेवटच्या दिवशी ते बसले असताना त्या दिशेने 2 गृहस्थ त्यांना येताना दिसले. आणि ते 2 गृहस्थ कोण? व्यापारी होते. त्या व्यापाऱ्यांचं नाव होतं तपस्वी आणि भल्ल. तर भगवंत जेव्हा त्या वृक्षाखाली बसलेले असताना दोघे समोरूनच येत होते, तेव्हा त्यांना तथागत दिसले आणि ते तिथे थांबले. त्यांनी वंदन केलं तथागतांना आणि जे त्यांच्याकडे ते व्यापार म्हणजे ते ओरिसावरनं मध्य देशाकडे जायला निघालेले होते आणि भगवंत दिसल्यामुळे ते तिथे थांबले. आणि थांबले असताना त्यांनी भगवंतास नमन केले आणि थांबल्यानंतर त्यांच्याकडे जे काही होतं, व्यापारी म्हणजे ते त्यांच्याकडे 500 गाड्या अशा चाललेल्या होत्या, त्यांच्या मोठे व्यापारी होते आणि त्या गाडींच्या सोबत तेही चाललेले होते. आणि जात असताना त्यांना एक संन्यासी म्हणजे तथागत दिसलेले आणि तथागतांच्या समोर जेव्हा ते दिसले त्यांनी वंदन केलं आणि त्यांच्याकडे जे मध आणि पोळ्या त्यांच्याकडे होत्या
ते त्यांनी त्या दोन्ही व्यापाऱ्यास म्हणजे भल्लक आणि तपसूंना दिलं आणि ते भगवंतांनी स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर हे दोन्ही व्यापारी खुश झाले आणि त्यांना वाटलं की आता काहीतरी आपल्याला खूप म्हणजे स्वीकारल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं की हे काहीतरी म्हणजे मोठे संन्यासी आहेत आणि यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखं खूप सारं आहे आणि त्यांनी जशी देशना दिली भगवंतांनी तर त्यांना वाटलं की आपण खूप चांगल्या संन्याशाला भेटतो आहोत आणि यांच्याकडनं आपण काहीतरी घेऊन जायला पाहिजे. तर ते बसतात आणि म्हणतात की आम्हाला तुमचा जो धम्म आहे तुमच्या धम्मामध्ये आम्हाला विलीन व्हायचं आहे. तुमचे जे काही हे असतील ते आम्ही मरेपर्यंत आम्ही तुम्हाला वंदन करत राहू. तुमच्या जे धम्मकार्य आहे त्याला आम्ही स्वीकारतोय. तर आम्हाला काहीतरी तुमचा एक धातू म्हणून काहीतरी आम्हाला भेट पाहिजे तुमच्याकडनं. तर भगवंत म्हणतात की तुम्हाला भेट काय देऊ. तर त्यांच्या डोक्यात येतं की मग ते त्यांचे माथ्यावरचे जे केस असतात जटा ते त्यांना भेट देतात आणि ते जटा घेऊन ते त्यांच्या गावी निघून जातात आणि ते घेऊन गेल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या जटा ते घेऊन जातात आणि त्या जटाचं ते स्मारक बांधतात. त्या जटावरती स्मारक बांधतात आणि मरेपर्यंत त्या स्मारकाचं म्हणजे त्या जटांचं वंदन ते करत राहतात आणि असं ह्या भल्लकांना मग ते म्हणतात की भगवंत आम्ही तुम्हाला स्वीकारलेलं आहे तर आम्ही तुमचे उपासक होऊ इच्छितो. तर भगवंत म्हणतात की हां तुम्ही माझे उपासक झालात आणि उपासक हा शब्द त्यांनी पहिल्यांदाच उच्चारलेला असतो. पहिल्यांदा त्यांना कारण त्यावेळेला एवढं हे नसतं की म्हणजे उपासक हा शब्द उच्चारलेलाच नसतो. तर त्यांच्या पहिल्यांदाच त्यांनी उपासक हा शब्द भल्लक आणि यांच्यासमोर उच्चारलेला असतो आणि ते मग निघून जातात पुढे. आणि तो जो दिवस होता तो हा ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस होता आणि म्हणून ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला हे एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दुसरी जी घटना आहे सुजातालाही ह्या दिवशी धम्मदीक्षा दिली. तर सुजाताचं जे गाव होतं ते आपण जेव्हा बुद्धगयाला जातो निरंजना नदी आपल्याला लागते. निरंजना नदी अगदी बुद्धगयापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि 2 किलोमीटर अंतरावर एका किनाऱ्याला बुद्धगया येतं आणि एका किनाऱ्याला उरुवेला म्हणजे आत्ताचं जे आहे ते बकरोट आणि अतिशय सुंदर शहर आहे आणि त्या शहरातच एक गाव असलेलं होतं. ते गाव होतं सेनानी. तर सेनानी ह्या गावामध्ये एक अतिशय प्रतिष्ठित असा व्यक्ती असतो आणि सावकारही असतो. म्हणजे पूर्ण असं श्रीमंती त्याच्याकडे असते. भरपूर गाई म्हशी असतात त्यांना म्हणून ग्वालाधार पण म्हणतात. तर त्या गावाचं नावसुद्धा त्यांच्यावरूनच पडलेलं असतं. त्यांचं नाव असतं सेनानी आणि त्या गावालाही सेनानी ह्या नावानेच ओळखलं जातं. आणि ह्या सेनानीचं लग्न होतं. काही वर्षानंतर त्यांना कन्या प्राप्त होते आणि त्या कन्येचं नाव असतं सुजाता. पुढे जाऊन तिचं नाव सुजाता ठेवण्यात येतं. आणि ही सुजाता जशी जशी मोठी होते अतिशय सुंदर देखणी गुणसंपन्न आणि कधी ती मोठी होते आईवडिलांना कळतही नाही आणि तिचं वय लग्नाचं होतं. आणि त्या सेनानी गाव म्हणजे तिथे अशी प्रथा असते की वटवृक्षाला नवस केला की काय म्हणजे काहीतरी जे तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होतं. तर अशी तिथली ख्याती असते त्यावेळेला. तर तसंच तिलाही वाटतं की मी सुद्धा आता माझं लग्नाचं वय झालेलं आहे आणि मी सुद्धा माझ्यासाठी म्हणजे मला योग्य वर मिळू दे म्हणून मला म्हणजे ती मनात असा विचार करते आणि त्या वटवृक्षाला ती जाते तिथे. आणि त्या वटवृक्षाच्या तिथे गेल्यानंतर ती म्हणजे मागणं मागते की मला चांगला वर सुसंपन्न सुसंस्कृत असा मला वर मिळू दे आणि मला जो पहिलं जे मूल प्राप्त होईल ते पुत्ररत्न असू दे ते मिळू दे. आणि ती असं जेव्हा म्हणजे त्या वटवृक्षाच्या समोर बोलते आणि हे तिचं काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर ही जी तिची कल्पना आहे ती म्हणजे फळास येते. तिने जे मागणं मागितलेलं असतं ते पूर्ण होतं आणि मग तिला वाटतं की आपण जे मागितलं ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि आता आपण ती असं म्हणते की मी खीरदान करेल इथे किंवा काही असं बोलून जाते ती. तर मग जसं तिच्या मनाची अपेक्षा पूर्ण झालेली असते तर तिला वाटतं की नाही आपण आता
आपण जे मागितलं आहे ते आपण पूर्ण करायला पाहिजे, कारण की माझ्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून ती परत त्या वटवृक्षाकडे जाते. तर त्या वटवृक्षाच्या खाली भगवंत तथागत बसलेले असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. आणि काहीही न खाल्ल्यामुळे त्यांचं शरीर अगदी अस्थिपंजर होतं, म्हणजे पाठीला पोट आणि म्हणजे अगदी असे त्यांच्या पूर्ण असा सापळा झालेला असतो शरीराचा आणि ध्यानस्थ अवस्थेत ते बसलेले असतात. अशातच जेव्हा सुजाता खीर घेऊन जाते त्यांना, त्यावेळेला तिला असं वाटतं की खरंच हे वनदेवता आहे की काय, आशीर्वाद देण्यासाठी मला वनदेवता आलेली आहे की काय. मग ती जेव्हा वंदन करते त्या झाडाच्या तिथे, तर खीर घेऊन जाते, ती सुवर्ण पात्रामध्ये खीर वगैरे घेऊन जाते. आणि मग भगवंतांना ती खीर देण्याआधी बोलते की मी इथे नवस बोलला होता आणि माझा म्हणजे मी जे अपेक्षा केली होती ती माझी पूर्ण झालेली आहे. तर मी बोलले होते की मी खीरदान वगैरे करेल, तर ती शुद्ध एकदम खूप चांगली म्हणजे मेवायुक्त अशी खीर तिथे भगवंतांना प्रदान करते. आणि भगवंत मग तिला सांगतात की मी काही देवता वगैरे असं काही नाही, मी एक साधा माणूस आहे आणि मला दुःखमुक्तीचा मार्ग शोधायचा आहे. आणि जगामध्ये जे दुःख आहेत आणि दुःखाचे कारणं मला शोधायची आहेत आणि त्याच्यासाठी मी इथं बसलेलो आहे, पण मला अजून काही ते प्राप्त झालेलं नाही. तर ती म्हणते की जेव्हा तुम्हाला संबोधी प्राप्त होईल किंवा तुम्ही जेव्हा ह्या ध्यानामधून तुमच्या याच्यामध्ये प्रकाश निर्माण होईल, संबोधी प्राप्त झाल्यानंतर मला वचन द्या की तुम्ही मला परत भेटाल म्हणून. तर भगवंत म्हणतात ठीक आहे. तर भगवंताला ती बोलते, त्यांना ते खीर प्रदान करते आणि निघून जाते. भगवंत ती खीर स्वीकारतात आणि निरंजनाच्या नदीकाठावर स्नान वगैरे करतात आणि ती जी खीर आहे ती 49 घासामध्ये ती प्राशन करतात. आणि मग भगवंता असं चालत जातात. काही दिवसानंतर त्यांना आठवतं की मला सुजातानी बोललेलं होतं की मला भेट द्या म्हणून. ती खीर घेतल्यानंतरच भगवंतांना ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत जसं चालत जातात आणि त्यांना वाटतं की आता मला हिला भेटण्याची वेळ आली. मग ते शोधतात, कारण हिचं लग्न वाराणसीमध्ये झालेलं असतं. सुजाताचं सासर जे असतं ते वाराणसीत असतं आणि वाराणसीत तिला शोधल्यानंतर मग ते भेटतात. आणि तिने जसं म्हटलेलं असतं की मला भेटा म्हणून, आणि ते सुद्धा तिचं वचन पूर्ण करतात. आणि जेव्हा भगवंतांना संबोधी प्राप्त होते आणि ती बघते त्यांना, तर ती सुद्धा चकित होते की मी खीरदान केल्यामुळे भगवंतांना एवढी मोठी संबोधी प्राप्त झाली. तिला फार म्हणजे छान वाटतं, असं मनातूनच खुश होते ती. आणि तिचा नवरा आणि मुलगा यश नावाचा, तर ह्या तिघांनाही भगवंत ते एकदम तल्लीन होतात भगवंताच्या याच्यामध्ये आणि भगवंत त्यांना दीक्षा देतात. आणि तो दिवससुद्धा असतो ज्येष्ठ पौर्णिमेचा. त्या दिवशीच भगवंतांनी त्यांना दीक्षा दिलेली असते. तर जी सुजाता ही फॅमिली जी आहे भगवंतांच्या जीवनामध्ये, ही पहिली म्हणजे दीक्षा देणारी फॅमिली असते. म्हणजे पूर्ण जे घर असतं ते पहिली फॅमिली त्यांच्या लाईफमधली सुजाताची असते. आणि तो दिवस असतो हाच ज्येष्ठ पौर्णिमेचा. आणि भगवंत खुश होतात आणि त्यांच्या भिक्खूगणांना सांगतात की ही सगळ्यात उच्च याच्यामधली म्हणजे याच्यामध्ये उपासिकांमध्ये किंवा भगवंताचं जे आचरण करणारी ही उच्च याच्यामधली स्त्री असेल की जिच्या खिरीमुळे मला ज्ञान प्राप्त झालं, संबोधी प्राप्त झाली. आणि अशी ही सुजाता आपल्याला माहितीच आहे. आज आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या ही सुजाताच आहेत योगायोगाने. तर ह्या दिवशी ह्या 2 घटना झाल्या. आणि महेंद्र आणि तिसरी घटना जी आहे, महेंद्र व संघमित्रा यांचे श्रीलंकेत जाऊन बोधिवृक्ष लावला त्यांनी, आणि ती घटनासुद्धा ह्याच दिवशी झालेली आहे. तर श्रीलंकाला महेंद्राचे जे वडील आपले प्रियदर्शी अशोक सम्राट ह्यांनी खूप म्हणजे आधी खूप म्हणजे सगळ्या जगावर राज्य करणारे ते प्रियदर्शी अशोक सम्राट, जेव्हा त्यांच्या हातनं कलिंगाचं युद्ध झालं आणि रक्तपात झाला, लढाई तर जिंकले ते, पण मनातून खूप हारले ते. कारण त्यांना झोप येईना, त्या रक्तबंबाळ त्या जे प्रेत पडलेले होते त्यामुळे
त्यांची झोप, तहान, भूक सगळं हरवलं होतं आणि ते तेव्हा भगवंताच्या छत्रछायाखाली, म्हणजे भगवंत मोगलायन तिस्स म्हणून आहे, तर त्यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी कारण विचारलं. तर ते जेव्हा मोगलायन तिस्स त्यांना भेटले आणि मग भेटल्यानंतर त्यांना जी हे केली, याचना केली की तुम्ही बुद्ध धम्मामध्ये या. आणि तसं त्यांनी बुद्ध धम्मामध्ये जे कार्य केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी 84,000 स्तूपं बांधली, त्यावेळेला खूप साऱ्या धर्मशाळा बांधल्या. म्हणजे त्यांनी जे प्रायश्चित्त घेतलं, त्यांनी जे काही त्यांच्या हातून संहार घडलेला होता त्याचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं आणि एवढं घेतलं की बुद्धांचे त्यांनी 84,000 स्तूपं बांधलेली आहेत. म्हणजे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की वृक्ष लावलेत त्यांनी, पाण्याचे सगळे नळ वगैरे असे, म्हणजे एवढ्या सुधारणा केल्या सगळीकडे की त्या आपण म्हणजे हे नाही करू शकत. खूप सुधारणा केल्यात. बुद्धांचं जे उत्खनन केलं त्याच्यामध्ये बुद्धलिपी ते त्यांनी शोधून काढले. बुद्धाच्या मोठ्या मोठ्या लेण्या त्यांनी शोधून काढल्या. कारण जो सम्राटांचा इतिहास होता तो 300 वर्षाच्या नंतरचा होता, बुद्धांच्या नंतर, तथागतांच्या नंतरचा. तर त्यांनी बरंचसं बुद्धांचं बुद्धलिपी वगैरे जे काय असेल त्यांचं साहित्य ते सगळं त्यांनी शोधून काढलं. मोठे मोठे स्तूप बांधले, काय म्हणजे अशोकाराम, असे बरेचसे काही त्यांनी म्हणजे हे केलेलं. तर मोगलायन तिस्स म्हणाले की तथागतानंतरचा जो उत्तराधिकारी असेल तो कोण असेल. तर मोगलायन तिस्स म्हणाले की मला तर त्यांच्यानंतरचा दुसरा तिसरा भगवंतानंतरचा कुणीही दिसत नाही, तर तो जो उत्तराधिकारी असेल तो तुम्हीच असणार, तुम्हीच आहात. कारण त्यांच्या हातनं भरपूर कामं झालेली होती. तर 300 वर्षानंतरचा जो उत्तराधिकारी आहे ते तुम्हीच आहात आणि दुसरं कुणीही नाही. आणि भगवंत म्हणतात की जर मला दायक व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. तर भगवंत म्हणतात की मोगलायन तिस्स म्हणतात की जर तुम्हाला दायक व्हायचं असेल, धम्मासाठी काही द्यायचं असेल, तर तुम्ही ज्या माणसाला द्यायचं असेल त्यांनी आपलं पुत्र किंवा पुत्री धम्माला दान करायचं. तर भगवंत आपले सम्राट म्हणतात की ते विचार करतात की माझा मुलगा आहे संघमित्रा आणि महेंद्रा, तर मग त्यांना इच्छा होती की आपल्या मुलांना आपण या संघामध्ये बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी आपण त्यांना याच्यामध्ये द्यावं, म्हणजे भिक्खूजनांच्या याच्यामध्ये त्यांना अर्पण करावं. तर ते मुलांना बोलतात असं की माझी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा आपल्या धम्माचा, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तुम्ही त्याच्यामधलं जे हे आहे अध्ययन आहे तुम्ही कराल का. तर दोन्ही मुलं म्हणतात की जर वडील म्हणतात तर वडिलांच्या इच्छेप्रमाणे आपण करायलाच पाहिजे, कारण आपलंही कल्याण असेल आणि वडिलांचं पण कल्याण असेल त्याच्यामध्ये. तर ते त्याच्यामध्ये काही विचार न करता दोन्ही मुलं म्हणजे संघमित्रा आणि अशोकाचं वय त्यावेळेला 18 वर्षाचं असतं आणि 20 वर्षाचं असतं आणि संघमित्राचं वय असतं 20 वर्षाचं, 18 वर्षाचं. दोघं बहीण भाऊ, भावाचं 20 वर्ष आणि संघमित्राचं 18 वर्षाचं. तर दोघं त्यावेळेला काही विचार न करता यांच्या भिक्खूगणामध्ये समाविष्ट होतात. त्यांचे राजवस्त्र वगैरे सगळे काढून ते आपल्या संघामध्ये समाविष्ट होतात आणि 12 वर्ष त्यांचं अध्ययन चालतं संघामध्ये. 12 वर्ष म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये ते तिथं हे होतात आणि 12 वर्षापर्यंत जेव्हा होतं नंतर मग मोगलायन तिस्सांना वाटतं की आपल्या धम्माचा जो प्रचार आहे भारताच्या बाहेर जायला पाहिजे. तर श्रीलंकेमध्ये त्यांना म्हणजे पाठवायचं असतं. तर ते विचारतात ह्यांना, महेंद्रांना विचारतात की तुम्ही श्रीलंकामध्ये जाणार का, कारण आपल्याला तिथे प्रचार करायचा आहे बुद्धांचा आणि धम्माचा, तर तुम्ही जायला तयार आहात का. तर महेंद्र लगेच तयार होतात तिथे जायला. 2-3 स्थवीर सोबत घेतात आणि तिथे ते निघतात. तर तिथे गेल्यानंतर ते तिथले जे राजे आहेत त्यांना भेटतात आणि तो जो दिवस असतो तोही ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस असतो. आणि काही वर्षानंतर मग ते संघमित्राला बोलवतात. तिथे संघमित्राला ते आपली बुद्धगयेची जी फांदी असते याची, जिथे बोधी वृक्षाची
बोधिवृक्षाखाली भगवंतांना ज्ञान प्राप्त झालं, त्याच बोधिवृक्षाची फांदी घेऊन संघमित्रा अनुरोधपूरला जाते आणि तिथे जेव्हा त्या फांदीचं ते हे करतात म्हणजे लावतात, तेव्हा तोही दिवस हा ज्येष्ठ पौर्णिमेचाच असतो आणि तीसुद्धा तिथल्या म्हणजे बऱ्याचशा भिक्खुनींना घेऊन जाते तिथे आणि तिथल्या 500 कुमारिकांना ती बुद्ध धम्माचं ज्ञान देते आणि बुद्ध धम्म तिथे इतका संचारतो. आता आम्ही श्रीलंकेला गेलो तेव्हा पाहिलं की भारतात बुद्ध धम्म हा भारतातला आहे, पण श्रीलंकेत तो इतका रुजलेला आहे कारण तिथले लोक फार भाविक आहेत, मनोभावे पूजा करतात. मग तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा काय म्हणा, पण एवढे एकदम तल्लीन असतात. आपण एक फूल घेऊन जातो मंदिरामध्ये, ते एवढी मोठी थाळी घेऊन जातात. एवढा धम्म त्यांच्यामध्ये रुजलेला आहे. पांढरे शुभ्र कपडे, अगदी लीन असतात ते बुद्धांच्या याच्यामध्ये. तर हा जो धम्म तिथे रुजला गेलेला आहे तो केवळ महेंद्र आणि संघमित्रामुळे. तर त्यांनी तिथे खूप छान काम केलेलं आहे आणि महेंद्रांनी तर तिथे जाऊन तिथले जे त्रिपीठक वगैरे आहे, त्रिपीठक ते त्यांनी सांभाळलं. कारण तिथे जेव्हा 1400 सालामध्ये बौद्ध धम्माचे जे विरोधक व राज्य लालसेचे वेडे झालेल्या आक्रमकाच्या हल्ल्यात 14व्या शतकात भारतामधून बौद्ध साहित्य विशेषतः त्रिपीठक संपूर्ण विलुप्त झाले होते तेव्हा. आणि जर महेंद्र तिथे गेले नसते, धम्मदूत म्हणून श्रीलंकेत गेले नसते, तेथे धम्म संदेश पोचवण्याचे कार्य त्यांनी केले नसते, प्रचार व प्रसार केला नसता, त्रिपीठक व अष्टगाथांची रचना केली नसती, धम्म संगीती भरविली नसती, तर आज कदाचित आपल्या हाती त्रिपीठक राहिलेही नसते. तर एवढी कामगिरी त्यांनी तिथे केलेली आहे. म्हणून महेंद्र भारताचे धम्मदूत म्हणून श्रीलंकेत जाणे हा एक त्यांची ऐतिहासिक घटना आहे आणि ह्या घटनेला तिथे उत्सव मांडतात. ह्या पौर्णिमेला, ज्येष्ठ पौर्णिमेला फार मोठा उत्सव होतो तिथे आणि ते तिथे 38 वर्ष श्रीलंकेमध्ये धम्मसेवा करतात. जे महेंद्र आहेत ते 38 वर्ष धम्मसेवा करतात आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निर्वाण होतं तिथे. तर तो दिवससुद्धा ह्या ज्येष्ठ पौर्णिमेचाच आहे. संघमित्राचं सुद्धा ते परत भारतात येतच नाही, श्रीलंकेमध्येच राहतं आणि तिथे त्यांचं निर्वाण होतं वयाच्या 80व्या वर्षी आणि संघमित्राचं जे निर्वाण होतं ते 79व्या वर्षी. तर असंही दोन्ही बहीण भावांचं काम अतिशय उत्कृष्ट आणि खूप म्हणजे आहे. एकदम राजाची मुलं असतानासुद्धा सामान्य याच्यामध्ये राहून त्यांनी त्यावेळेला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर त्या दोन्ही बहीण भावांना खूप नमन माझ्याकडनं. आणि माझ्याकडे एवढीच माहिती उपलब्ध होती आणि एका दिवसामध्ये मी वाचून पूर्ण केली, तर माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावी. आणि इथेच मी माझं प्रवचन संपवते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद ताई. ताईंनी आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेची जी 3 घटना घडल्या त्याची माहिती खूप सुंदर प्रकारे सांगितलेली आहे. धन्यवाद. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वानं, काही माणसं मोठी असतात नेतृत्वानं. प्रकाशाले हे विहार अशा माणसांच्या तेजाने. तरी मी बगाडे साहेबांना आमंत्रित करते, त्यांनी अध्यक्षीय भाषण सुरू करावे. महाकारुण्य भगवान बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीमाई फुले यांच्या आचार विचारांना त्रिवार अभिवादन. आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे
आणि मोहोळताईंनी त्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच आजच्या सूत्रसंचालन करणाऱ्या वारापेताई आणि आपण सर्व उपस्थितांना मैत्रीपूर्ण जय भीम. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आदरणीय भंतेजींना वंदन. मोहोळताईंनी तर आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेविषयी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळं त्याच्यात कुठलीही उणीव राहिली असं काय म्हणता येणार नाही. या ठिकाणी एक सांगू इच्छितो की ज्या वेळेला महेंद्र आणि संघमित्रा हे श्रीलंकेला गेलेले आहेत तेव्हा तिथं तेथील राजा जो होता देवाराम पियतिस्स, या पियतिस्साने त्यांचं फार ते धम्मदूत म्हणून गेलेले होते आणि त्यांचं फार आदरातिथ्य केलेलं आहे. फक्त आदरातिथ्य केलं नाही तर त्यांच्याकडून धम्म जाणून घेतलेला आहे. आणि धम्म जाणून घेतल्यानंतर ते राजा म्हणजे राजपरिवार आणि एखाद्या राजानं धम्म स्वीकारल्यानंतर हा जो राजपरिवार आहे ह्या धम्माला राजाश्रय मिळालेला आहे. आणि हा राजाश्रय मिळाल्यामुळं जे श्रीलंकेमध्ये धम्माची भरभराट झाली त्याचं कारण तेच आहे की जसं भारतामध्ये सम्राट अशोकानंतर म्हणजे सम्राट अशोकामुळे तथागत भगवान बुद्धांच्या धम्माला राजाश्रय मिळालेला आहे. राजाश्रय जर मिळाला नसता तर कदाचित म्हणजे आपल्यापर्यंत बौद्ध धम्म हा पोचलासुद्धा नसता. पण एक गोष्ट ह्या ठिकाणी मान्य करावी लागते की 2500 वर्षापूर्वीचा बौद्ध धम्म हा आज तागायत म्हणजे आपण सुद्धा पौर्णिमेचं महत्त्व जाणून म्हणजे जसजसं काळ पुढे जातो तसतसा बौद्ध धम्म हा विकसित होत जात आहे. काही काळ तो मागे राहिला, परंतु ज्या वेळेला सम्राट अशोकांची 3री धम्मसंगीनी झालेली आहे, किती वर्षानंतर 289 वर्षानंतर 3री धम्मसंगीनी म्हणजे धम्म परिषद. आणि ही धम्म परिषद कुठं झालेली आहे तर सम्राट अशोकांची राजधानी पाटलीपुत्र या ठिकाणी झालेली. आणि या ठिकाणी मोगली पुत्र हे त्या धम्मसंगीनीचे अध्यक्ष होते. आणि ह्या धम्मसंगीनीमध्ये 1000 अरहंत भिक्खू उपस्थित होते. आणि 1000 अरहंत भिक्खू त्यावेळेला उपस्थित राहणे म्हणजे फार मोठी बाब आहे. कारण आज आपण परवाच साकेत बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना त्यांनी केली. पण त्या ठिकाणी काही लोक म्हणजे 100-125 म्हणजे एवढी लोक तिथं उपस्थित होती. तर ही जी हे कसं होतं की म्हणजे आपण धम्माकडं वळतो पण आपल्याजवळ इथं साकेत बुद्ध विहार म्हणजे ह्या सामंत पेट्रोल पंपाच्या मागे आहे. आणि तिथं ठराविक लोक म्हणजे जे विहारात येतात, आमचे अवसरे साहेब, वाघमारे साहेब, अवसरे ताई, हीच लोक तिथं दिसतात. पण ज्यांना म्हणजे तिथली काय स्थानिक लोक असतील म्हणजे हे असं थोडंसं, परंतु असो
तर हा बौद्ध धम्म हा पूर्ण विकसित होत आहे. आणि ही जी 1000 अरहंत बुद्ध भिक्खूंची जी परिषद होती त्याच दिवशी त्या परिषदेचा समारोप या ज्येष्ठ पौर्णिमेला झालेला. आणि याच दिवशी महेंद्र यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. आणि ते श्रीलंकेला जाताना त्यानंतर पुन्हा ते श्रीलंकेला गेलेले आहेत. त्यावेळेला त्यांच्यासोबत 5 अरहंत भिक्खू सोबत होते. त्यामध्ये होते अरहंत इत्तीय, संबल, बद्धसाल आणि स्वतः महेंद्र. हे 5 लोक श्रीलंकेला प्रचारासाठी गेलेले आहेत. आणि संघमित्रा ही त्यांची बहीण. पण या वेळेला ज्या वेळेला ती तिकडे गेली धम्माच्या प्रचारासाठी, आपल्या पिताश्रींनी त्यांना सांगितलं, म्हणजे हे मोगली पुत्र यांनी जेव्हा त्यांना धम्मासाठी काय करता येईल हे जे सांगितलं, तर धम्म कसा वाढतो, तर त्यावेळेला सम्राट अशोकांना खरोखर म्हणजे भंते काय कुठून तयार होत नाही, तर भंते हे आपल्या कुटुंबातूनच कुणाला तरी दान केल्यानंतर, धम्मात प्रवेश केल्यानंतरच भंते तयार होतात. आणि हे सम्राट अशोकांना पूर्णतः पटलं होतं. आणि तो प्रस्ताव त्यांनी आपल्या मुलांसमोर मांडला आणि तो दोघांनीही ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि ह्या वेळेला संघमित्राला एक मुलगासुद्धा होता आणि त्याचं नाव सुमन. हा सुमनसुद्धा नंतर अरहंत पदाला पोचलेला आहे. तर अशा प्रकारे ताईंनीचं विश्लेषण भरपूरच केलेलं आहे. तर त्यानंतर याच पौर्णिमेला महेंद्र यांनी हत्तीपदो सुत्ताची देशना दिलेली आहे. याच पौर्णिमेच्या दिवशी हत्तीपदो सुत्ताची देशना म्हणजे हत्ती. तथागत भगवंतांच्या धम्मामध्ये हत्तीला फार महत्त्व आहे. म्हणजे ज्या वेळेला महामायाला स्वप्न पडलं आणि त्यांच्या स्वप्नात एक पांढरा शुभ्र हत्ती स्वप्नात दिसलेला आहे त्यांना. आणि त्यानंतर म्हणजे आपण जर पाहिलं तर जय मंगल अठ्ठा गाथामध्ये 3री गाथा आहे. त्यामध्ये ते 3री गाथेचं जर आपण पठण केलं तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, नालागिरी गजवर अतिमत्त भूतम धावक्य सच्च मतनम एतम बुद्ध एतम सुधानंदन. तर ते हे जे सुद्धा आहे म्हणजे 3री जी गाथा आहे ती बुद्धा म्हणजे नालागिरी हा मत्त झालेला हत्ती असतो. आणि तुम्हाला माहीत आहे की आपण सगळे जाणतो की देवदत्त म्हणजे सिद्धार्थाचा चुलत भाऊ हा त्यांच्याशी नेहमी वैरभाव ठेवलेला असतो. म्हणजे फ्रॉम बिगिनिंग टू टिल म्हणजे शेवट, त्याचा शेवट होईपर्यंत तो तथागतांशी वैरभाव ठेवलेला असतो. आणि त्याचं काय असतं की याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो की अजातशत्रू याच्याशी त्यांनी जवळीक साधलेली असते. आणि अजातशत्रू हा ह्याच्याकडं म्हणजे हा राजाच असतो. आणि राजा असल्यामुळं त्याच्याकडं भरपूर पायदळ, घोडदळ आणि हत्तीदळ भरपूर असतं. आणि त्यामध्ये हा हत्ती उद्माता हत्ती असतो. आणि ह्या हत्तीला भगवंत जेव्हा तिथून प्रवास करत असतात त्यांच्यावर सोडलेला असतो. त्यावेळेला हा हत्ती भगवंत आपल्या धम्मबलाने म्हणजे हा उन्मत्त हत्तीला शांत करतात. म्हणजे एवढं बल
तथागतांच्या केलं होतं. प्रत्येक प्राणी मात्राविषयी त्यांच्या मनात करुणा होते आणि त्या करुणेमुळंच त्या प्राणी मात्रावर दया करण्याची ही जी भूमिका होते, त्या भूमिकेमुळं तो हत्ती उन्मत्त हत्तीसुद्धा त्यांच्यासमोर लीन झालेला आहे. म्हणजे सांगायचं हे की बुद्ध म्हणजे आपण जर खरोखर काही गोष्टीचं अनुकरण केलं तर आपल्यासुद्धा जीवनात म्हणजे चांगलं अनुकरण केलं तर आपल्या जीवनातसुद्धा याची प्रचिती होऊ शकते. आता हा विषय म्हणजे आपल्या ह्याचा सांगण्याचा नाही आहे, परंतु एक सांगतो की मी कल्याणला वास्तव्यास होतो आणि कल्याणमध्ये म्हणजे मी रोज जाण्याआधी अंघोळ केल्यावर बुद्धवंदना धम्मवंदना त्रिशरण पंचशील सर्व म्हणतो आणि मग ऑफिसला निघायचो. तर माझं घर हे खाली म्हणजे खोलीत होतं, खोली टाईप. आणि मी ज्या वेळेला त्या ह्याला एका कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा हे असं 1+1 करायचं आहे, त्यावेळेला त्याला मी विचारलं किती पैसे होतील. तर त्यानं सांगितलं काय नाही, तुम्ही एक 60,000 रुपये द्या. आता आमच्याकडं ती संस्था होती मंत्रालय कोऑपरेटिव्ह, तर त्या संस्थेकडून 75 त्यावेळेला 95मध्ये 75,000 रुपये मिळत होते. पण त्यांनी मग मी तो अर्ज केला आणि काय शेअर्स कट होऊन माझ्या हातात रक्कम आली. तर मी त्याला 60,000 रुपये दिले आणि काम सुरुवात केल्यावर ते काम अर्ध्यावर आल्यावर ते बंद पडलं. म्हणजे तो म्हणला तुम्ही आणखी पैसे द्या. आता मी म्हणलं कुठेही सोर्स नाही, पैसे कुठून मिळणार. आणि मग आमचा भाऊ होता त्याला मी गावी पाठवलं आणि एक माझा मित्र होता त्याला सांगितलं की तू ह्याला इतके पैसे दे आणि तो पैसे घेऊन आला. काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर मध्येच कॉर्पोरेशनची लोक थांबवायला आलीत काम. आता मी त्यावेळेला मंत्रालयात होतो, पण ते म्हणले हे अनधिकृत बांधकाम आहे, तुम्ही वर मजला चढव. अरे म्हटलं असं कसं. तर ते म्हणलं नाही तुम्ही हे थांबवाच. आणि ती लोक जे काम करणारे असतात ते माराच्या भीतीनं पळून जातात आणि त्या दिवशी काम थांबलं. तर मी कॉर्पोरेशनमध्ये गेलो आणि समोर तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता. कमिशनरना भेटणार होतो, पण तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनं मला पाहिलं आणि म्हणला या इकडं, काय तुमचं काम आहे. म्हणलं असं अमुक माणसानं येऊन तिथं काम थांबवलं. तर तो म्हणला की काय तुमचं नाव काय. तर म्हटलं बघा रे अमुक मी मंत्रालयात आहे आणि असं घडलेलं आहे. तर म्हटलं तुम्ही अमुक बघाड्यांचे कोण. तर मी म्हटलं तो माझा भाऊच आहे, चुलत भाऊ. तर म्हटला जा तुम्ही, मी त्या आरगड्याला थांबतो आणि तुम्ही एवढंच करा की एखादं फूट अर्धा फूट काम खाली घ्या, म्हणजे 14 फुटाच्या आत दिसलं पाहिजे. पण तुम्ही तडीस न्या आणि पत्रा टाकून ते पूर्ण करा, कोण येणार नाही, तुमचं काम पूर्ण. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपल्याला संकट येतात, पण संकटामधून मार्गसुद्धा निघतो जर आपला सरळ मार्ग असेल तर पौर्णिमेचं महत्त्व सांगताना आपणाला म्हणजे हेच की आपण सर्वांनी सरळ मार्गाने बौद्ध धम्माच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे. या ठिकाणी संत कबीरांची सुद्धा जयंती आहे आणि त्याचाही उल्लेख झालेला आहे. तर त्याच्या उल्लेखासंदर्भात संत कबीरांनी म्हटलं होतं की जर दगडधोंडे पुजून जर आपल्याला काय साध्य होत असेल तर मी तर पहाडच म्हणजे डोंगरच पुजीन ना. दगडधोंडे पुजण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा जे तुम्हाला जातं असतं ना ते जातं तरी म्हणजे त्या काळी जाती होती, आता चक्की वगैरे सगळं आलं. तर त्या काळी जात्यावर दळूनसुद्धा आपलं पोट भरू शकतं. हे त्यांच्या
त्यावेळचे दोह्यामध्ये म्हटलेलं आहे. दुसरा एक दोहा आहे की ते वाचे संदर्भात बोलताना म्हणतात की ते त्यांचं द्वंद्व सुरू असतं, जीभ आणि दातांचं. आणि दात म्हणतात, हम है 32 तू है अकेली, हम है 32 तू है अकेली, हम चबा चबा के तेरा कुशंबर बनाएंगे. तर त्यावेळेला ती म्हणते, मैं हूँ अकेली तुम हो 32, मैं हूँ अकेली तुम हो 32, मगर मैं जरा सी फिसली तो तुम सबके सब बाद हो जाओगे. तर म्हणजे आपल्या वाचेवर नियंत्रण पाहिजे. जर आपलं म्हणजे त्यावेळचं संत कबीरांनी त्यावेळचे हे दोहे आहेत आणि दोह्यामध्ये त्यांनी तो उपदेश केलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांना गुरु मानलं होतं. आणि हे गुरु मानण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जे साहित्य होतं त्या साहित्यामध्ये मार्मिक असं वचनं होती आणि ते लोकांसाठी सांगितले होते. त्यांच्यामध्ये नंतर खूप हे झालेलं आहे. तर त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलेलं आहे. आपल्या मोरे साहेबांनी एक गीत गाऊन गाण्याची सुरुवात केली, परंतु मला त्यांचं म्हणजे गाणं वगैरे आवडलं, पण त्यामधील थोडंसं काहीतरी खटकतं. जिंदाबाद गौतमा जिंदाबाद, जिंदाबाद नाही गौतम, जिंदाबाद नाहीत. ते सगळ्याच्या वर उठलेले आहेत. आपण त्यांना कधी हार घालतो का मूर्तीला? नाही घालत. कारण सगळ्याच्या वर म्हणजे कमळ, कमळ आपण त्यांच्या आसनास खाली काय असतं? कमळ असतं. काय कमळ? काय प्रतीक आहे. मधी चिखल, पाणी आणि त्यानंतर वर उठलेलं म्हणजे उंच स्थानावर आहे. तर त्यांना जिंदाबाद म्हणायचं नाही. बऱ्याच तुम्ही काव्यात म्हणत असाल, पण अशी जी काव्य आहे ती आपण थोडीशी टाळली पाहिजेत. कारण काय आपल्यापासूनच म्हणजे समोरचा आता एखादे म्हणजे कोण हे करू शकणार नाही, पण त्रयस्थ माणूस की अरे हे जिंदाबाद म्हणतात. तर जिंदाबाद अशी गाणी थोडक्यात म्हणजे टाळावी असं मला वाटतं. आणि या ठिकाणी आजच्या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली आणि अध्यक्षपद दिलं याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम. धन्यवाद बगाडे साहेब. बगाडे साहेब ब्रह्माचे गाडे अभ्यासक आहेत आणि त्यांनी खूप सुंदर आपल्याला माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद. बनते आपल्याला दंपती संधी. पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारी जगद्गुणी तथागत भारतीय घटनेचे महामानव बोधिसत्व आंबेडकर आज ज्येष्ठ मासो ही पौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित असलेले स्पर्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका. आज पहिली घटना ही सांगितलं आहे तपस्वी भल्ली, त्याचप्रमाणे सुजाताने खीर आणि तिसरं आहे संघमित्रा आणि महेंद्र यांचे धम्मदीक्ष. हे पौर्णिमेला सर्वप्रथम आहे धम्म दान देणे आणि धम्माला दान देणे. ह्या पौर्णिमेला महत्व. तर जेव्हा भगवान सिद्धार्थ बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झालं तर खिरेचं दान दिल्यामुळे ते बुद्ध झालं. भल्ले आणि तपस्वी यांनी धम्माला म्हणजे बुद्धाला दान दिलं
किंवा मठा किंवा सहेब असं म्हणून आणि ते एकमेकाला धम्म दिलेलं आहे, दान दिलेलं आहे. तर दानाचं महत्व आहे. मनुष्य जेव्हा चांगला बनण्यासाठी धम्म एकमेव आहे, लक्षात ठेवा. शील पहिलं आहे आणि दुसरं आता दान आहे. तर मी दानावर बोलणार आहे की आपण जेव्हा दान करत राहतो तेव्हा कोणतंही दान करतो त्याच्यातून अपेक्षा नसते. जेव्हा आपण दान दिल्यामुळे माणसाचा चिकटपणा मुक्तो भगवान बुद्धाच्या नियमामध्ये, आणि मुक्त झाल्यामुळे माणसाला प्रीती आणि आनंद निर्माण होतो. मनामध्ये प्रीती आनंद निर्माण करत असतो तेव्हा मनुष्य धम्माकडे वळतो. तोपर्यंत येत नाही, लक्षात ठेवा. आणि चिकटपणा जेव्हा माणसाची मुक्त होत नाही तर माणूस दान पण करत नाही. कारण की मनुष्य इतका लोभी आहे की खाणीवर 10,000 रुपये जर बसला असेल, पडला असेल तर माणूस उचलतो. हे समजून घेतलं पाहिजे. तर आपण जेव्हा दानाचं महत्व सांगतो तुम्हाला आता समोर सांगतो की जेव्हा आपण दान करत राहतो, आता भोजनाचं दान देत राहतो आपण एका भिक्षूला. अनेक लोकांना भोजन दान करत असतो आणि एका बौद्ध भिक्षूला दान करत असतो. तर हजारोपेक्षा एका बौद्ध भिक्षूला भोजन दान देणे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हजारो लोकांपेक्षा एका भिक्षूला दान देणे हे हजारोपेक्षा जास्त आहे. हे समजून घेतलं पाहिजे. याचं कारण विचारा मला. याचं कारण की ग्रस्तामध्ये उपासक लोक काही कर्म करत असतात, कसेही जीवन जगत असतात, पण जेव्हा भिक्षू नियमानं जीवन जगत असतो आणि शांततेनं जीवन जगतो तर शांत जीवन जगतल्यामुळे तो आपल्या शेष समाधीपर्यंत त्यांचं पुण्य संपादन होत असते. उपासकाने जेव्हा भोजन दान करत असतो तर हे पुण्य संपादन होते. तर मनुष्य जेव्हा अधिक दान धर्मवान होतात. दुसरं आहे आपण भिक्षूला दान देणे. जेव्हा आर्थिक दान देतो, आपण पैसे देतो, आर्थिक दान म्हटलं जाते. भगवंताच्या काळामध्ये दान पैशाचं नव्हतं, पण सम्राट अशोकापासून हे फक्त जात रूप म्हणजे जात रूप म्हणजे काय असते, चांदी आणि सोनं वापरतात. पैसे नाही त्याच्यामध्ये असं करत राहतात लोक. तर जेव्हा आपण पैसे दान देत असतो, आर्थिक दान करत असतो, तर बौद्ध भिक्षू एका गावावरून जाण्यासाठी त्याला पैसे लागतात. एका गावावरून दुसऱ्या गावात जात असतो, पैसे पाहिजे, तेव्हा तिकीट नाही निघाले जाणार नाही. तेव्हा इथून ज्यांनी दान दिलेलं आहे, आर्थिक दान दिलेलं असेल, तर त्यांना दुसऱ्या गावावर गेल्यामुळे तो तिथे धम्मदान करत असतो, धम्म प्रकट करत असतो. आणि जेवढे लोक चांगले बनत असतील ते पुण्य संपादन मिळत असते. त्यांनी लोकांना त्या दानाचं आर्थिक दानाचं दिलेलं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. तिसरं आहे की समजून चला की जीवन दान करत राहतो. प्रत्येक माणसाची इच्छा असते की मला एक उपासकाला पण आहेच ना की मला चांगली साडी पाहिजे, कपडे चांगले पाहिजे होते, असं प्रत्येकाला. तर प्रत्येक बंदितीला म्हणजे इच्छा असते. किती जे परिपूर्ण झाला तरी म्हणजे भगवान बुद्धांनी हे सांगितलं आहे की कठोरतेने तपस्या करू नका. भगवान बुद्धांनी जेव्हा कठोरतेची तपस्या नाही केली तेव्हा त्यांना बुद्ध तत्व प्राप्त केलं. या समजून घेतलं पाहिजे. हा काळ परिवर्तन असतो. जेव्हा आपण एक जीवन दान करत असतो आणि हजारो लोक त्याला वंदन करत असतात. कुणाला दिसते मी जर काळाला ठेवतो मला लोक वंदन करतील का? नाही. हे जीवन भिक्षूला देत असतात, त्याचं दान करत असतात, तर हजारो लोक त्याला पाया पडत असतात आणि ते पुण्य श्रेय
प्रत्येक जीवनामध्ये हे दानाचं महत्व एकमेव आहे. अजून आता दुसरी गोष्ट आहे आपण की आता पैशांमुळे आपण एक पुस्तक भिक्षू एखादे पुस्तक बनवलं तर ते लोकांपर्यंत पोहोचत असते आर्थिकाचं. तर हे महत्वाची गोष्ट आहे दानाचं. त्याचप्रमाणे आता आपली तृष्णा नसेल तर माणूस कधी दान करत नाही. एक उदाहरण देतो की भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक दोन धंदा करणारे लोक होते. म्हणजे ते काहीतरी देणार म्हणजे हिरा मोती देणे आणि त्याच्या बदल्यामध्ये काही देणे असं दोघं होते. तर एक एक व्यापारी एवढा होता, एवढी तृष्णा होती त्याची. आणि तर त्यानंतर तो पहिला व्यापारी गेला. तर आता ते दोघं नाचणी आणि ती आजी दोघंच होते. आणि तर आता ते गरीब लोक पण पूर्वजन्मीचे श्रीमंत होते. पण त्यांना माहिती नाही आहे की आपल्यापाशी काय सोनं आहे काय नाही कसं आहे म्हणून. तर त्यांच्यापाशी तर ते जुनी थाली होती गडवा त्या काळामध्ये. तर ते सोन्याची होती. आणि तो व्यापारी गेला, त्याचा आवाज दिला त्याने की कोणी तसे आम्ही बाबा हे हिरा मोती देणार म्हणजे बनवलेले असतात ते. तर आम्ही हिरा मोती देतो, त्याच्याबद्दल काही तुम्ही द्या असं देत होते. आता यांना या व्यापाऱ्यानं सांगितलं, त्या आजीनं सांगितलं तिला नातीला किंवा हे आपल्यापाशी तर काही नाही, आपण गरीब लोक आहोत. किंवा ते थाली त्याच्याकडे किंवा गडवा तिच्याकडे गेली. तो आपला व्यापारी होतो. व्यापारी मध्ये गेला तो ती मुलगी. तर व्यापारी म्हणे हे पैशाची नाही आहे, एका पैशाची नाही आहे. आता ते त्यांना पाहिलं ते सोन्याची असली तरी त्यांना पाहून दिलं, त्याने हाकून दिलं म्हणजे मी काय याच्यामध्ये देणार नाही. कारण त्याची तृष्णा किती होती. त्या काळामध्ये एका 1000 रुपयाची ही सोन्याचा कडवा किंवा थाली हे एका लाखामध्ये होती. तुम्ही फुकट मी देत नाही काय. तर तो चालला गेला. त्याला असं वाटलं मी डबल येईन फुकट मध्ये घेऊन येईन असं त्याला वाटलं. पण त्याच्यानंतर ते दोघं होते तर तो दुसरा आला तेवढ्या. तो समोर गेला, त्याच्या मागे दुसरा आला. तर तो बोधिसत्व होता. आणि त्याने आवाज दिला. आवाज दिल्यानंतर की बाबा आम्ही हिरा मोतीचे भांडे देत असतो, त्याच्यामध्ये काहीतरी घेत असतो असं आवाज दिला त्याने. तर तो आजीला आवाज ऐकला, मुलींना नातींना आवाज ऐकला. आणि ते दुसरा आलेला आहे, आपण याला देऊन टाकू. ते आता तुझा पहिल्यांदा आलेला कुठे एक पैसा का होत नाही. तर मग त्यांनी तो गेला आणि तिथं कागद त्या मुलीने त्या व्यापारीकडे दिले. तर बोधी स्वतःला पाहिलं, हसलं तिनं. तर त्याने म्हटलं की बा आम्हाला काहीतरी दे. तर त्याने म्हटलं बोधिसत्वानं की माझ्यापाशी जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त रुपयाचं आहे तुझं. म्हणजे कसं म्हणजे सत्यावादी माणूस